नेक्स्ट कन्सेप्ट आहे वर्क डन बाय अ टॉर्क. आता टॉर्कचं अर्थातच रिजिड बॉडीचा टॉर्क कॅल्क्युलेट करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की आपण टॉर्क कॅल्क्युलेट करताना कोणता फोर्स विचारात घ्यायचा है ना. सो वी कन्सिडर ओनली दोज फोर्सेस दॅट लाय इन प्लेन परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस. सो जे फोर्सेस ॲक्सिसला काय असतील परपेंडिक्युलर असतील त्यांचाच आपण विचार करतो, कारण जे फोर्सेस पॅरलल असतील ओके गिवन ॲक्सिसला तर त्यांचा आपण काय करत नाही या ठिकाणी विचार करत नाही. ओके, त्यानंतर टॉर्क कॅल्क्युलेट करत असताना आपण पोझिशन वेक्टर जे आहेत तर पोझिशन वेक्टरचे तेच कंपोनंट विचारात घेतो की जे कंपोनंट ॲक्सिसला काय असतील परपेंडिक्युलर असतील. अर्थातच पोझिशन वेक्टरचे असे कंपोनंट जे अलॉंग द ॲक्सिस आहे म्हणजे ॲक्सिसच्या दिशेने असतील तर ॲक्च्युअल ते काय होतात माहिती आहे का की ते तशा केसेसमध्ये जे टॉर्क आहे तो ॲक्सिसला परपेंडिक्युलर येतो आणि त्याच्यामुळं ते आपल्याला विचारात घ्यायची गरज नसते. सो इन शॉर्ट टॉर्क रिजिड बॉडीचा कॅल्क्युलेट करताना फोर्स ते विचारात घेतो जे ॲक्सिसला परपेंडिक्युलर असतील, पोझिशन वेक्टर तेच विचारात घेतो जे ॲक्सिसला परपेंडिक्युलर असतील, तेवढेच कंपोनंट आपण विचारात घेत असतो. आता वर्क डन बाय अ टॉर्क तर यामध्ये सर्वप्रथम आपण एक टिपिकल फोर्स घेऊ. हा टिपिकल फोर्स कोणता आहे आपला F1 ओके. आणि हा F1 फोर्स तर हा ॲक्ट व्हायला बॉडीच्या अशा पार्टिकलवर की ज्या पार्टिकलचा एक पॉईंट घेतला आपण P1 ओके. सो P1 इज द पार्टिकल ऑफ बॉडी आणि याच्यावर ॲक्ट होणारा फोर्स हा F1 आहे. आता F1चं वैशिष्ट्य असं आहे की इट इज इन द लाईन ऑफ ॲक्शन इन द प्लेन परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस. म्हणजे त्याच फोर्सचा आपण विचार करायलो की जे ॲक्सिसला काय असणार परपेंडिक्युलर असणार. आता एक लक्षात घ्या की आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण इथं जे प्लेन घेतलेला आहे तो कोणता घेतला एक्स डॅश वाय डॅश ओके. हे प्लेन घेतलं आपण. त्यानंतर जो पार्टिकल आहे P1 तर हा काय डिस्क्राईब करायला बरं एक सर्क्युलर पाथ डिस्क्राईब करायला, म्हणजे आपण छोटासा पोर्शन घेतला पण हा एक पूर्ण काय आहे एक सर्कल आहे असं आपण एक कन्सिडर करू ओके. सो जे पूर्ण पोर्शन आहे तर हा एक सर्कल आहे असं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. तर आता हे करत असताना ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर जी त्या सर्कलची R1 असेल ही काय होऊन जाईल बरं रेडियस बरोबर. आणि सेंटरपासून सर्क्युमफरन्सचं अंतर CP1 बरोबर आहे का. तर या CP1ला आपण R1 कन्सिडर केलं जो आपला पोझिशन वेक्टर आहे. आता आपण असं कन्सिडर करू की एक टाईम इंटरवल घेऊ आपण डेल्टा टी ओके. सो इन टाईम डेल्टा टी. तर या डेल्टा टी टाईममध्ये जो पार्टिकल आहे तर हा P1 पासून तर P डॅशपर्यंत बरोबर P1 पासून तर P1 डॅशपर्यंत काय झाला तो या ठिकाणी डिस्प्लेस झाला ओके मूव्ह झाला. तर अशा वेळेस जे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट असेल तर ते डिस्प्लेसमेंट आपल्याला दिलेलं आहे काय आहे ते ds1 ओके. सो इट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल P1 टू P1 डॅशपर्यंत जाताना होणारं पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट. आणि या ds1ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला माहीत आहे की ds1 जो आहे तर हा R1 इंटू d थिटा ओके. सो सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. लक्षात घ्या की जे डिस्प्लेसमेंट काढायचं असं आपल्याला तर परपेंडिक्युलर डिस्टन्स इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट या दोघांचा आर्क लेंथचा फॉर्म्युला आहे तो. आर्क लेंथ इज इक्वल टू पोझिशन वेक्टर इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. यानुसार ds1ची व्हॅल्यू काय आली R1 d थिटा जे आपलं इक्वेशन नंबर 1 आहे. त्यानंतर आता दुसरं एक वैशिष्ट्य पाहिलं तर ds1ला जर आपण
डॉट 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 समोर नेलं तर एक प्रकारची काय होते, एक टँजेंट तयार होते, बरोबर आहे का. सर्क्युलर पाथची काय तयार होते, ते टँजेंट तयार होते, कारण DS1 जे लिनियर डिस्प्लेसमेंट ते स्ट्रेट लाईनमध्ये असतं, त्याला आपण समोर जर नेलं तर ती टँजेंट होते या ठिकाणी सर्क्युलर पाथची. त्यानंतर डी थिटा मी तुम्हाला सांगितला, इट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके. सो त्यानंतर अशा केसमध्ये जर आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट डी थिटाची व्हॅल्यू काढायची असेल, ओके, सो डी थिटा हे काय बरं, एक सेंट्रल अँगल तयार झालं, सेंटरजवळ तयार झालं. मग सेंट्रल अँगलचं माप कोणाच्या इक्वल असतं, सर्क्युम्फरन्स. आणि सो आपला जो सेंट्रल अँगल आहे तर त्याला आपण दोन पद्धतीने वाचू शकतो, एक P1C P1' किंवा डी थिटा है ना, सेंट्रल अँगल आणि त्याचं मेजरमेंट. सो डी थिटा इज इक्वल टू P1C P1'. ओके. सो सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2. आता नेक्स्टमध्ये आपल्याला वर्क डनचा फॉर्म्युला येते, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो पार्टिकलकडून या मुवमेंटच्या दरम्यान जे वर्क डन होईल, ओके, सो वर्क डन जे होईल ते होईल dW1, पार्टिकल फर्स्ट आहे ना, आहे की नाही. तर फोर्स कोणता आहे, F1, डिस्प्लेसमेंट आहे DS1. आता मी F1ला F1 लिहितो, इक्वेशन नंबर 1ची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आपण इथं पुटअप करू. किंवा अगोदर आपण अँगल घेऊ. तर तुम्हाला माहिती आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटमध्ये आपण अँगल काय घेतला होता, कॉस, है ना, नववीला असताना वर्क इज इक्वल टू FS कॉस थिटा होता. तर तसं इथं जर अँगल क्रिएट होत असेल तर तो अँगल काय असेल, FD1 कॉस थिटाच्या ऐवजी इथं काय घेऊ आपण, फ्लक्स 1 घेऊ. कारण इथं जर आपण पाहिलं तर पार्टिकलचं जे डिस्प्लेसमेंट आहे DS आणि जो फोर्स आहे या दोन्हीमध्ये अँगल जो तयार झालेला आहे तर तो अँगल हा आहे, बरोबर. हे आहे फोर्सची डायरेक्शन आणि ही आहे डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन. या दोघांमध्ये अँगल कोणता आहे, फ्लक्स 1, बरोबर. आता एक लक्षात घ्या की तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये वेगवेगळे रूल्स झाले आहेत, त्या रूलचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की पार्टिकल जो आहे तर त्याची ही जी पोझिशन आहे आणि हे जे डिस्प्लेसमेंट आहे तर यांच्या दोघांचं मध्ये 90 डिग्री आहे, बरोबर आहे का. आणि मग आता पार्टिकलचा जो ओरिजिनल पाथ आहे तर त्यानं फोर्ससोबत अँगल कोणता तयार केला आहे, α1, आणि फ्लक्स 1 हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यामधला अँगल आहे. म्हणजे दोघांची बेरीज किती असली पाहिजे, 90 डिग्री असली पाहिजे. ओके. सो आता हे क्लिअर झाल्यानंतर कॉसचे काही नियम आपल्याला माहीत आहे. कॉसचा एक 10वीला नियम शिकला होता की आपण कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा, हे दोन्ही एकमेकांच्या काय असतात, इक्वल असतात. आणि दॅट्स वाय आपली जी केस आहे तर आपल्या केसमध्ये काय झालं बरं की जे रेडियस वेक्टर आहे, ओके, सो रेडियस वेक्टर वाटल्यास मी जोडून घेतो इथं. हा रेडियस वेक्टर आणि आता सांगितल्याप्रमाणे जे डिस्प्लेसमेंट आहे तर या दोन्हींच्यामध्ये 90 डिग्री तयार झालेला आहे, बरोबर. कारण इकडे आपण α1 घेतला, इथं फ्लक्स 1 घेतला, दोघांची बेरीज 90 आहे. सो फ्लक्स 1 प्लस α1 इज इक्वल टू काय आपल्याकडे 90 आहे. मग आता ह्या व्हॅल्यू इकडे जर टाकले आपण तर काय होईल बरं, कॉस थिटाच्या ऐवजी आपण आता कॉस फ्लक्स 1 घेऊ. कॉस फ्लक्स 1 इज इक्वल टू काय असेल, साइन 90 मायनस फ्लक्स 1 असेल. परंतु वरचं जर इक्वेशन जर पाहिलं आपण, हे इक्वेशन, तर यावरून काय होईल बरं, हे α1ची किंमत काढायची असेल तर 90 मायनस फ्लक्स 1 होईल. म्हणजे याचा अर्थ 90 मायनस अल्फाच्या ऐवजी तर काय घेऊ शकतो आपण, साइन α1. म्हणजे आपल्याकडं ओव्हरऑल काय झालं की कॉस फ्लक्स 1ची व्हॅल्यू कोणाची इक्वल आली,
साईन अल्फा 1च्या इक्वल आली आणि दॅट्स वाय इथे आपण काय करणार F1 ds1 आणि कॉस फ्लक्सच्या ऐवजी काय घेणार आपण साईन अल्फा 1 घेणार. ओके. त्यानंतर आपण इक्वेशन नंबर 1ची किंमत म्हणलो होतो ती पुटअप करून घेऊ. सो F1ला F1 ds ची व्हॅल्यू काय आली R1 d थीटा. सो R1 d थीटा इंटू साईन अल्फा 1. त्यानंतर आता तुम्हाला तर माहीत आहे की फोर्स आला, परपेंडिक्युलर डिस्टन्स आलं आणि साईन ट्रॅग्नोमेट्री. या फार साईन थीटा कोणाचा फॉर्म्युला आहे टॉर्क है ना. म्हटलं तर लिहू आपण की टॉर्क इज इक्वल टू काय फॉर्म्युला पाहिला होता आपण RF साईन थीटा पाहिला होता. तर इथं काय होईल T1 इज इक्वल टू R1 F1 साईन अल्फा 1. त्याच्याऐवजी काय घेता येतो आपल्याला टॉर्क घेता येतो. सो इथे जे फॉर्म्युला तयार होईल तर तो असेल टॉर्क 1 गेला शिल्लक करायला डी थीटा. आता हे फॉर्म्युला कोणाचा झाला वर्क डन. ओके. सपोज इक्वेशन नंबर किती घेतला आपण 3. आता वर्क डन घेतल्यानंतर आता हे झालं एका पार्टिकल संदर्भात. परंतु वर्क डन जे आहे तर इथं काय व्हायला की बॉडीवर एकापेक्षा जास्त फोर्स ॲक्ट होत आहे. बरोबर आहे. सो वर्क डन जर काढायचं असेल तर आपण टोटल वर्क डन काढत असताना काय करतो की सर्व टॉर्कचं या ठिकाणी काय करणार आपण ॲडिशन करणार. जेवढे काही टॉर्क त्याच्यावर ॲक्ट होत आहेत है ना. फोर्स ॲड करायला म्हणजे आपण अप्रत्यक्षित टॉर्क ॲड करायलो. आणि दॅट्स वाय इथे dw1च्या ऐवजी जर आपल्याला टोटल वर्क डन काढायचं असेल बॉडीवरचं सो टोटल वर्क डन ऑन द बॉडी तर dw इज इक्वल टू काय घेणार आपण कंसामध्ये टॉर्क 1 टॉर्क 2 है ना टॉर्क 3 सो ऑन. आणि हे कुठपर्यंत घेणार आपण डी थीटानं मल्टिप्लाय करणार एवढे फॅक्टर कॉमन निघणार आणि यावरून जे सूत्र तयार होईल टोटल वर्क डन इज इक्वल टू टोटल टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सपोज हे आहे फॉर्म्युला क्रमांक 4. आता आपल्याला माहीत आहे की लिनियर मोशन संदर्भात आपण वर्क डनचा फॉर्म्युला काय घेतो dw इज इक्वल टू F इंटू ds. आता यामध्ये तुम्हाला माहीत आहे की याला जर आपण वर्कला जर डिफरन्शिएट केलं तर वर्क अपॉन टाईम म्हणजे काय असतं पॉवर. आणि सो इथे जी कन्सेप्ट तयार होईल तर ती असेल पॉवर. पॉवर म्हणजेच काय की dw अपॉन dt. वर्कला काय केलं आपण डिफरन्शिएट केलं. आता यामध्ये आत्ता पाहिलं आपण की dwची व्हॅल्यू काय आहे t इंटू डी थीटा. टॉर्क जो आहे त्याला आपण बाहेर घेऊ बरोबर. आणि डी थीटा जी आहे त्याला डिनोमिनेटरमध्ये काय केलं आपण dt. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम इज नथिंग बट इट इज द अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि सो फॉर्म्युला नंबर 5 जो आहे त्यामध्ये आपल्याला पॉवरचा जो आहे तो फॉर्म्युला भेटला टॉर्क इंटू लिनियर व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी. आता हे जे पॉवर आहे या पॉवरला आपण काय म्हणायचं माहिती आहे का इट इज द इंस्टंटेनियस पॉवर आणि इट इज द प्रोडक्ट ऑफ टोटल टॉर्क मल्टिप्लाय बाय अँग्युलर व्हेलॉसिटी. आता लिनियर मोशन संदर्भात जर आपण या अगोदर लर्न केलं चार्टमध्ये कम्पेअर केलं तर बघा आपण हे की नाही तर तिथे आपण पीचा फॉर्म्युला काय गेला होता पहा कोणासाठी म्हणतो मी लिनियर मोशनसाठी. तर तिथे आपण पॉवरचा फॉर्म्युला पाहिला होता फोर्स इंटू व्हेलॉसिटी बरोबर. सो आता आपल्याकडे दोन सूत्र आहेत. पॉवर इज इक्वल टू टॉर्क इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी फोर्स इंटू लिनियर व्हेलॉसिटी. ओके. तर आता रोटेशनल मोशन
आणि लिनियर मोशन या दोन्हींच्या पॉवरचं आपण कंपॅरिझन करत असताना एक लक्षात घ्यायचं आहे की आपण परफेक्टली रिजिड बॉडीचं एक वैशिष्ट्य पाहिलं होतं की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इंटरनल मोशन नसतं, कारण आपण इंटरनल फोर्स आणि इंटरनल टॉर्क हे दोन्ही काय घेतलेलं आहे, 0 घेतलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जेव्हा टोटल वर्क डन काढतो आपण एक्सटर्नल टॉर्क, तर अशा वेळेस काय होतं की एक्सटर्नल टॉर्क हा कंटिन्युअसली काय होतो, गोज ऑन. अशा केसमध्ये जर आपल्याला वर्क डन बाय एक्सटर्नल टॉर्क काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का, जी कायनेटिक एनर्जी आहे तर त्याला आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी डिफरन्शिएट करावं लागेल. कारण ॲक्च्युअल जे अशा केसमध्ये जे कायनेटिक एनर्जी आहे ती बॉडीची काय होत जाते, एक्सटर्नल टॉर्कमुळं इन्क्रीज होत जाते. आणि त्यामुळं आपण अगोदर काय काढून घेऊ, रेट ऑफ इन्क्रीज ऑफ कायनेटिक एनर्जी. ओके, सो रेट ऑफ इन्क्रीज ऑफ कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी संदर्भात तर कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला आपण काल चार्टमध्ये पाहिला होता रोटेशनल मोशन संदर्भात, तर तो आहे ½ I⍵², म्हणजेच I⍵²/2. त्याला आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे. सो d/dt केला डिफरन्शिएट करायला म्हणजेच आपण I⍵²/2 याला डिफरन्शिएट करायलो. आता हे डिफरन्शिएट करत असताना तुम्हाला माहीत आहे की यामध्ये I⍵² आहे, बरोबर आहे का. सो आता मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे त्याला आपण बाहेर घेणार कॉन्स्टंट असल्यामुळं, आणि ω²ला जर आपण डिफरन्शिएट केलं तर काय निघतं बरं. आता हे 2 तर बाहेर घेतले आपण डिनोमिनेटरमधले, ω²ला डिफरन्शिएट केलं म्हणजे काय निघतं 2ω, आणि उरलेला जो ओमेगा आहे त्याला पुन्हा काय करावं लागतं, रिडिफरन्शिएट करावं लागतं, कारण ω² असल्यामुळं है ना. अगोदर त्याच्या आपण घातांकाला काय केलं, डिफरन्शिएट केलं, आणि त्यानंतर इंडिव्हिज्युअल राशीला पुन्हा रिडिफरन्शिएट करावं लागतं. मग आता इथं काय होईल, 2 गेट कॅन्सल होतील, बरोबर. आणि जे फॉर्म्युला आपल्याकडे राहील तर I × ω आणि रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजेच काय आलं ते अँग्युलर ॲक्सिलरेशन. सो I⍵α ही राशी आपल्याकडे आली. आता लेफ्ट हँड साईडला जर पाहिलं आपण तर आपल्याकडे आहे डिफरन्शिएट कोणाला केलं आपण, कायनेटिक एनर्जीला डिफरन्शिएट केलं, बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे कायनेटिक एनर्जी इज नथिंग बट इट इज द वर्क डन, आणि कायनेटिक एनर्जी म्हणजेच वर्क डन, आणि वर्क डनला जर डिफरन्शिएट केलं तर काय निघतं, पॉवर निघतं. आणि आत्ताच आपण पॉवरचा फॉर्म्युला पाहिला, काय आहे तो T⍵. म्हणजे याचा अर्थ इथं ही जी राशी आलेली आहे लेफ्ट हँड साईडला, म्हणजे याच्याऐवजी मला काय घेता येतं, हे फॉर्म्युला घेता येतो. ते काय आहे, टॉर्क × ω. सो ओमेगा गेट कॅन्सल जर झाले या ठिकाणी तर फायनल फॉर्म्युला जो असेल आपला, तर टॉर्क इज इक्वल टू I × α. म्हणजे टॉर्क इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर ॲक्सिलरेशन, हे सूत्र आपल्याकडे इक्वेशन राहील. आता जेव्हा आपण लिनियर मोशनमध्ये न्यूटनचा सेकंड लॉ पाहिला होता तर सेकंड लॉमध्ये आपण इक्वेशन पाहिलं होतं, फोर्स इज इक्वल टू मास × ॲक्सिलरेशन, बरोबर. आता या दोघांमध्ये कम्पेअर करू आपण पहा की जी लिनियर ॲक्सिलरेशन ए होता त्याला कोणी रिप्लेस केलं बरं, आता अँग्युलर ॲक्सिलरेशन अल्फाने रिप्लेस केलं. जो फोर्स होता लिनियर मोशनमधला त्याला रोटेशनल मोशनमधल्या कोणत्या फिजिकल क्वांटिटी रिप्लेस केलं, टॉर्कनं. आणि त्यानंतर जे मास आहे लिनियर मोशनमधलं तर त्याला कोणी रिप्लेस केलं, मोमेंट ऑफ इनर्शियाला. म्हणून आपण म्हणलं होतं की मास जर लिनियर मोशनमध्ये असेल तर त्याच्या ॲनालॉगस हा रोटेशनल मोशनमध्ये कोण असतो, मोमेंट ऑफ इनर्शिया. हे सुद्धा इथं प्रूव्ह होतं. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये अ कॉर्ड ऑफ निग्लिजिबल मास is wound on a rim of a flywheel of mass 20 kg
अँड रेडियस 20 सेंटीमीटर. पहा, तर एक जाड दोरी आहे समजा, जिचं मास निग्लिजिबल आहे आणि त्याला आपण एक फ्लायव्हीलच्या सभोवताली उंड केलेले गुंडाळलेलं आहे. आणि ओव्हरऑल फ्लायव्हीलचं जे मास आहे ते किती आहे 20 kg, रेडियस आहे 20 सेंटीमीटर. अ स्टडी पूल ऑफ 25 न्यूटन इज अप्लाइड ऑन द कॉर्ड ॲज शोन इन फिगर. आणि हा जो पूल आहे, हा पूल किती आहे 25 न्यूटन त्यावर जे अप्लाय केला गेला. द फ्लायव्हील इज माउंटेड ऑन अ हॉरिझॉन्टल ॲक्सल विथ अ फ्रिक्शनलेस बेअरिंग. आता हे जे सेंटर दिसतो ना, तर तिथं ॲक्सेल आहे, त्या ॲक्सेलच्या भोवताली ती फ्लायव्हील जी आहे ती माउंटेड आहे. तशा केसमध्ये आपल्याला अँग्युलर ॲक्सिलरेशन अल्फा फाइंड करायचा आहे व्हीलचा. त्यानंतर वर्क डन बाय द पूल आहे 25 न्यूटन. आणि अशा वेळेस जी कॉर्ड अनउंड झालेली आहे तर ती किती मीटरची आहे 2 मीटरची या केसमध्ये. तिसरं कायनेटिक एनर्जी फाइंड करायची आपल्याला ॲट दॅट पॉईंट, म्हणजे 2 मीटर. आणि कंडिशन दिलेली आहे की जी व्हील आहे ती रेस्ट पोझिशनपासून स्टार्ट झालेली आहे आणि त्यानंतर दोन्ही आन्सर्स आपल्याला कम्पेअर करायचे. असे 4 टास्क आहेत आपल्याकडे. आता सर्वात अगोदर आपल्याला अल्फा काढायचा आहे. ओके, आता एक लक्षात घ्या की आपल्याला अल्फा काढायचा असेल अँग्युलर ॲक्सिलरेशन, तर त्यासाठी काय काय नीड आहे तर अगोदर आपण डाटा कॅल्क्युलेट करू. तर आपल्याकडे जो फोर्स दिलेला आहे तो किती आहे 25 न्यूटन, मास 20 kg आणि जी रेडियस आहे तर तिला आपण सेंटीमीटरमध्ये केलं तर किती येईल 0.2 मीटर. बरोबर. आता आपला जो फ्लायव्हील आहे, ओके, फ्लायव्हीलची जी रिम आहे, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर काढायचा असेल आपल्याला अबाउट इट्स ॲक्सिस, तर तो फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. तर त्याला सर्क्युलर रिंगचा फॉर्म्युला ॲप्लिकेबल होईल. आणि अशा केसमध्ये जे मोमेंट ऑफ इनर्शिया असेल फ्लायव्हीलचा अबाउट ॲक्सिस, तो फॉर्म्युला काय असेल mr²/2. आता हे झाला मोमेंट ऑफ इनर्शिया. त्यानंतर आपल्याला टॉर्कसुद्धा या ठिकाणी फाइंड करता येईल, कारण टॉर्कचा फॉर्म्युला काय आपला फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता जे आपण रिलेशनशिप पाहिलं होतं T=I अल्फा, तर यावरून जर अल्फाचं सूत्र आपण तयार केलं तर काय होईल बरं, टॉर्क अपॉन मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि सो अशा केसमध्ये टॉर्क आहे Fr, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हाफ mr². ओके, सो 2 वरती येऊ आणि सो mr². आणि सो या केसमध्ये काय होईल 2F/mr, हा फॉर्म्युला आपल्याकडे तयार होईल. सो आता किमती टाकत असताना 2 इंटू फोर्स किती आपल्याकडे 25, मास 20, रेडियस 0.2. सो आता त्याला जर 2 करायचं असेल तर वरी 20 होतील है ना, हा दशांश निवडायचा असेल तर. सो 20 गेट कॅन्सल आणि आन्सर जे येईल 25/2 म्हणजे किती 12.5 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो हे असेल आपलं अँग्युलर ॲक्सिलरेशन. क्लिअर. सेकंड केसमध्ये आपल्याला वर्क डन फाइंड करायचं आहे पूलच्या संदर्भात आणि डिस्प्लेसमेंट किती आहे आपलं 2 मीटर. सो आपला तोच नवीचा फॉर्म्युला जरी तुम्ही वापरला इथं वर्क डन जर काढायचं असेल तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट किती मीटर आहे 2 मीटर. सो 25 इंटू 2
सो अशा केसमध्ये 50 जूल हे काय असणार, वर्क डन असणार. तिसरी जी केस आहे त्यामध्ये आपल्याला कायनेटिक एनर्जी फाइंड करायची आहे. ओके, आता व्हील जी आहे ती त्या संदर्भात आपल्याला काय करावं लागेल, अँग्युलर वेलोसिटी फाइंड करावं लागेल. बरोबर. आता इथं एक सांगितलेलं आपल्याला की ॲज्युम करा की व्हील रेस्ट पोझिशनपासून स्टार्ट झालेली. बरोबर आहे का? म्हणजे सीमध्ये डाटा घेताना आपल्याला इनिशियल अँग्युलर वेलोसिटी काय घेणार, आपण 0 घेणार. हे इथे लक्षात घ्या. आणि सो आता कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी आपल्याला ओमेगा एक इसेन्शियल आहे. बरोबर आहे का? फायनल अँग्युलर वेलोसिटी जी आहे ती आपल्याला फाइंड करावी लागेल. आणि जसं की आपल्याला माहीत आहे की कायनेटिक एनर्जीचं आपण जे आता सूत्र पाहिलं होतं तर ते काय आहे, हाफ आय ओमेगा स्क्वेअर हे आपल्याकडे सूत्र आहे. आता हे झालं की आपल्याला फायनल अँग्युलर वेलोसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी जे कायनेमॅटिकल इक्वेशन शिकलो आपण त्याच्यावर आपल्याला विचार करणं आहे. कायनेमॅटिकल इक्वेशन काय, आपल्याला तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन घ्यावं लागेल. काय आहे ते आपल्याकडे, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 0 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. आता ही व्हॅल्यू तर 0 आहे, 2 आपल्याकडे आहे, अल्फा आहे, बट थीटा आहे का, नाही. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, थीटा इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. सो एस अपॉन आर. एस म्हणजे सध्या काय आपल्याकडे डिस्प्लेसमेंट, आर म्हणजे रेडियस. दोन्ही मेजरमेंट्स आहे आपल्याकडं. बरोबर. सो आता ओमेगा स्क्वेअर काढताना हे तर 0 झाला, याचा विषय संपला. 2 इंटू अल्फा इंटू थीटाच्या ऐवजी काय घेणार मी इथं, एस अपॉन आर. चालतं ना. सो 2 इंटू अल्फाची किंमत आली 12.5. डिस्प्लेसमेंट आपलं किती आहे, 2 मीटर आहे. आणि आर हे 0.2 आहे. सो आता पॉईंट्स जे आहेत समजा, पॉईंट्स आपण इथला एक आणि इथला एक पॉईंट उडून टाकू. सो 2 टू गेट काय होतील या ठिकाणी कॅन्सल. आणि 125ला 2 ने मल्टिप्लाय करा, किती होईल 250 रेडियन प्लस हे काय होईल, स्क्वेअर होईल, कारण ही ॲक्च्युअल व्हॅल्यू कोणाची आली, ओमेगा स्क्वेअरची आली आहे. त्याच्यामुळे रेडियन पर सेकंडचा मी स्क्वेअर घेतला. आणि यावरून आपल्याला कायनेटिक एनर्जीमध्ये आपल्याला काय लागेल बरं, दॅट्स वाय इथं वर्गमूळ काढायची गरज आहे का, नाही. आणि दॅट्स वाय जी कायनेटिक एनर्जी गेन होईल ती काढायची असेल आपल्याला, तर फॉर्म्युला आपला हाफ आय ओमेगा स्क्वेअर आता ज्या अर्थी आपल्याकडे मोमेंट ऑफ इनर्शिया नाही, पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा, काय आहे एम आर स्क्वेअर अपॉन 2. दॅट्स वाय हेअर वी कॅन राईट हाफ इंटू आयच्या ऐवजी काय येईल एम आर स्क्वेअर अपॉन 2 इंटू ओमेगा स्क्वेअर. सो ओवरऑल एम आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर 2 2 जा 4 इज इक्वल टू मास किती आहे 20 किलोग्रॅम. रेडियस 0.2 आहे, त्याचा स्क्वेअर किती होईल 0.04 इंटू ही व्हॅल्यू किती आली आपली, डायरेक्ट ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आली आपल्याकडं 250 डिवायडेड बाय 4. आता हे जर 2 दशांश नोड व्हायचे असतील आपल्याला, हे हा 0 आणि हा 0 आपल्याला काय करावं लागेल, कॅन्सल करावं लागेल. बरोबर आहे का, कारण ह्या 2 0 हे 2 दशांश नंतर हे 2 स्तर कट झाले, 4ला 4 कट झाला, 25 2 डायरेक्ट किती येईल 50. दॅट्स वाय कायनेटिक एनर्जी जी या केसमध्ये आली ती किती आली 50 जूल. आता प्रश्न असा झालेला आहे की आपल्याला कंपॅरिझन करायला सांगितलं होतं पहा बी आणि सीचं. काय झालं बरं, बी पण आपलं वर्क डन पण किती आलं 50 जूल आणि कायनेटिक एनर्जीसुद्धा काय आलं 50 जूल. म्हणजे याचा अर्थ काय झाला की कायनेटिक एनर्जी गेन बाय द व्हील है ना, कायनेटिक एनर्जी गेन झालेली, लक्षात आलं ना. कायनेटिक एनर्जी गेन बाय द व्हीलनं जी कायनेटिक एनर्जी गेन केली ते वर्क डन बाय द फोर्सच्या काय आलं इक्वल. याचा अर्थ काय झालं
इथं सुरुवातीला सांगितलं आपल्याला की फ्रिक्शनलेस बेअरिंग आहे, त्याच्यामुळे इथं कोणत्याही प्रकारचा एनर्जीचा लॉस फ्रिक्शनमुळं झालेला नाही. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अँग्युलर मोमेंटम इन केस ऑफ रोटेशनल अबाउट अ फिक्स ॲक्सिस या संदर्भात माहिती पाहू.